विलास गाताडे, पैलवान अमृत भोसले, विठ्ठल चोपडे, अशोक पाटील, राजेंद्र शिंदे, तौफिक मुजावर, नेहाल कलावंत, राजू लोकरे, दत्ता पाटील, अमित गाताडे, पांडुरंग दोनपुडे, शामरावजी कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघातून आलेले सगळे आमचे प्रमुख, मला माफ करावं घोरपडे साहेबांनी सगळ्यांची नावं घेत बसतो तर बराच वेळ जाईल. सर्व उत्तूर, गडिंग्लज आणि कागल तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख नेते मंडळी आणि फारच मोठ्या विक्रमी संख्येने उपस्थित सर्व इचलकरंजी ग्रामस्थ, पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी मगाशी अशोक स्वामींना सांगत होतो की इचलकरंजीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी दर 5 वर्षांनी ही 7वी आज मेळावा इथे घेतोय. 7वा म्हणजे 35 वर्ष झाली विधानसभेची निवडणूक सुरू झाली की इचलकरंजीकरांचं दर्शन घ्यायला आम्ही दरवेळेला इथे उपस्थित असतो. मला वाटते आज अतिशय भवितव्य म्हणजे कधी इतकी उच्चांकी गर्दी कधीही जमली नव्हती, न भूतो न भविष्यती, अशी सर्व इचलकरंजींनी गर्दी केली. याबद्दल मनपूर्वक तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आजच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं की अनेक जण आपले कुटुंब घेऊन आलेलं आहे. मी त्या सगळ्या कुटुंबियांचं सुद्धा, त्यांच्यावर आलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणीचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. परवा मुंबईमध्ये असाच विराट मेळावा झाला. आम्ही समजत होतो 2-3 हजार लोक येतील, 6-7 हजार लोक आले आणि थोडीशी जेवणाची गैरसोय झाली. पण आज आम्ही दुरुस्ती केली की येईल तसं जेवायला वाढल्यामुळं आता आपल्याला फारसा जेवणाला त्रास होणार नाही. तर माझं भाषण अर्ध्या तासाचं झाल्यावर आपण या स्नेहभोजनाचा आनंद चांगल्या रीतीने लुटावा अशी मी विनंती करतो. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि अनेक वक्त्यांनी माझ्याबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या. येणाऱ्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताने मला विजयी करा असं आवाहन केलं. या सगळ्या नेते मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो. वास्तविक जेवढी हॉलमध्ये आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट बाहेर आहे. मी सहज मगाशी आशीर्वाद स्वामींना विचारलं की इचलकरंजीमध्ये यापेक्षा मोठा हॉल नाही काय? ते म्हटले हॉल आहे पण तो सगळे शाकाहारी आहे. आणि यामुळे अडचण आमची झाली की हॉल छोटा, कारण आज नवरात्रीच्या पूर्वी आपला हा मेळावा असल्यामुळं आपलं सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली जरी अडचण झाली असली तरी आम्ही या हॉलमध्ये बैठक घेतलेली आहे. थोडंसं तुम्हाला सर्वांना त्रास झाला याचा दिलगिरी मी व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आपण 5 वेळा निवडून दिलेला आहे. 25 वर्ष मी माझ्या कागल विधानसभा मतदारसंघातला आमदार आहे आणि तुमच्या सर्वांच्या आणि परमेश्वराच्या कृपेनं 19 वर्षे या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करतोय. मी अनेक भाषणाच्या मनोगतामध्ये आवर्जून मी त्याचा उल्लेख केला. 2019ला म्हणजे गेल्या 5 वर्षापूर्वीचा आपल्या सर्वांना लेखाजोखा मांडणं माझं काम आहे. 2019 ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आपण प्रचंड मताने निवडून मला दिलं आणि अनपेक्षितपणानं राज्यामध्ये आपली सत्ता आली. उद्धवजी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही निवडून दिलेला हसन मुश्रीफ आमदार या राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला. मी अतिशय अभिमानानं सांगेन, एक राज्यातलं एक महत्वपूर्ण खातं आपल्या हातामध्ये आलं. 28,000 कोटीचं बजेट या खात्याचं होतं आणि मी त्याच दिवशी शपथ घेतली की माझ्या मतदारसंघातील 123 गावामध्ये माझी सत्ता असेल नसेल,
माझा सरपंच असेल नसेल, परंतु त्या गावातील 100% विकासाची कामं आपण करायची, यासाठी या ग्रामविकास खात्याची तिजोरीची किल्लीच माझ्याकडे आली. म्हणून ते अभिमानाने मी सांगेन, जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची एक सूची असते, त्या सूचीतली 1 इंच लांबी मी डांबरीकरणाशिवाय सोडली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याची एक सूची रस्त्याची असते, त्यातली 1 इंच लांबी मी डांबरीकरणाशिवाय सोडली नाही. 123 गावामध्ये जवळजवळ मी जलजीवन योजना, पाण्याची नवीन योजना आणली. मोदी साहेबांनी योजना आणली होती. अनेक जुने नळ बदलणं, पाण्याच्या टाक्या नव्यानं करणं, इंटेक वेट जॅकवेल करणं, फिल्टर हाऊस करणं, यासाठी जवळजवळ 7,000 कोटी रुपये लागणार होते. मला मनपूर्वक आभार मानले पाहिजेत ग्रामविकास खात्याचे मंत्री, पाणीपुरवठा खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील साहेबांचे. माझा ग्रामविकास खात्याचा निधी मी 7,500 रुपये त्यांना दिला, त्यांनी मला पाणीपुरवठ्यासाठी एवढा निधी दिला आणि गावागावात या सगळ्या जलजीवन योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू करण्यामध्ये आपल्याला यश आलं. गावातले जोडणारे रस्ते असतील, गावातले अंतर्गत रस्ते असतील, वाचनालय, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह, आरोग्याची उपकेंद्र, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आणि ज्याचा उल्लेख मगाशी अनेक वक्त्यांनी केला, 750 देवालय आपल्या सगळ्या माध्यमामध्ये मला यश आलं. मग एवढा प्रचंड विकासाचा आपण निधी या मतदारसंघामध्ये खेचून आणला. आता किती निधी आणला त्याचा आकडा मी आज सांगणार नाही, कारण आकडा सांगला की राज्यभर चर्चा होईल. परंतु आता माझी पुस्तिका मी आपल्याला देणार आहे, त्यामध्ये त्याचा आकड्याचा संदर्भ बघितल्यानंतर विरोधकांचे डोळे पाडणे होतील, इतका मोठा निधी या विधानसभेच्या मतदारसंघासाठी मी आणलेला आहे. त्याचं एकच उदाहरण तुम्ही पुढच्या भाषणाकडे वळणार आहे. आपल्याला माहिती आहे की 2-2.25 वर्षापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या उद्धव ठाकरेंच्या उठाव केला आणि ते आसामच्या गुवाहाटीमध्ये 40 आमदार घेऊन गेले होते आणि ते 40 आमदार त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये रोज संध्याकाळी भाषणं करायची. त्यामध्ये तानाजी सावंत, सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री, हे भाषण करायचे की मी का उद्धव ठाकरेंच्या उठाव केला, तर ग्रामविकास खात्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी सगळा निधी आपल्या मतदारसंघात नेल्यामुळं मला निधी मिळाला नाही, म्हणून मी उठाव केला. म्हणून यावरून आपल्या लक्षात येईल किती प्रचंड प्रमाणात निधी आपण या मतदारसंघामध्ये आणलेला आहे. म्हणून किती विकास निधी आणला तर लोक मतं देतात यावर माझा विश्वास नाही. विकास कामं करणं ही आपली जबाबदारी आहे. विकास काम नाही झालं तर लोक पराभूत करतात, परंतु विकास कामामुळे 100% मतं मिळतात यावर माझा विश्वास नाही. कारण मी सभापती पंचायत समिती झालो, मी राज्यमंत्री झालो, मी राज्याचा मी मंत्री झालो, मी अनेक दौरे केल्या. माझ्या लक्षात आलं होतं की आपल्याही मतदारसंघामध्ये गरीब माणूस गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललेला आहे. ही दुरी दूर करण्याची आवश्यकता आहे. अनेक गरीब लोकांना वाटते की माझ्या जीवनात आमदारांनी बदल केले पाहिजेत, माझी मुलं शिकून बेकार आहेत, त्यांच्या हाताला काम लावलं पाहिजे. बदलून या कार्यकाळात परमेश्वरानं मला अनेक खाती दिली, त्यामध्ये मी या खात्याचा इतका प्रचंड उपयोग केला. या सगळ्या ज्या योजना आहेत मी अभिमानानं सांगेन, तुम्ही निवडून दिल्या हसन मुश्रीफनं केलेल्या योजना आहेत. संजय गांधी हे खातं विशेष सहाय्य माझ्याकडे आलं. विधवा भगिनीनं नवरा मेल्याचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शनला कायदा राज्यामध्ये मी आणला. जी परित्यक्त्या भगिनी होती नवऱ्यानं सोडलेली, पहिल्या योजनेमध्ये सोडचिठी कोर्टात आणायची होती, तो कायदा मी बदलला. गावातला कुणी प्रमुख माणूस, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी परित्यक्त्या आहे, नवऱ्यानं सोडलेली आहे, त्याला पेन्शन कायदा राज्यामध्ये मी आणला. 65 वर्षाच्या वरचे आई वडील, ज्यांना मुलं बघत नाहीत, आई बघत, सुना बघत नाहीत, पोटाला घालत नाहीत, औषधाला पैसे मिळत नाहीत, प्रचंड मोठा त्रास त्यांना व्हायचा. महाराष्ट्र राज्य या राज्याचं पहिलं राज्य आहे की 65 वर्षाच्या आईला आणि 65 वर्षाच्या वडिलाला एकत्रित पेन्शन देणारी योजना या राज्यामध्ये मी आणली. त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव हे श्रावणबाळ पडलं. दिव्यांग लोक, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मध्यमधून मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर त्याचा आई वडील ओझं वाहत होते. वीर सर्जनच्या
अपंगाची अट मी बदलली, 40% त्यालाही पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये मी आणला. या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी 250 रुपये पेन्शन होती. माझ्या काळात मी 600 केली, युतीच्या काळात ती 1000 झाली. आणि पुन्हा माझं नशीब बघा, परमेश्वराची कृपा बघा, 2 जुलै 2023 आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली, महायुती सत्तेमध्ये सामील झालो. हे खातच मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023 1,500 रुपये पेन्शनचा कायदा या राज्यामध्ये आणण्यामध्ये मला यश आलं. पण दुसरं खातं माझ्याकडे आलं, विधी न्याय खातं. यामध्ये पब्लिक ट्रस्टचा ऍक्टचा एक कायदा अनेक 1956 पासून होता. या राज्यामध्ये असलेले सगळे मोठे दवाखाने मुंबई, पुणे, नागपूर शहरामध्ये असलेले सप्त तारांकित आणि पंच तारांकित की जे मोठ्या उद्योगपती मोठ्या डॉक्टरांचे होते, त्यांना शेकडो कोटीच्या सवलती शासनाने दिलेल्या होत्या. त्यांना कसलाही टॅक्स दिलेला नव्हता आणि अपेक्षा सरकारने केलेली होती की 10% गरिबांच्यावर तुम्ही मोफत उपचार केलाच पाहिजे. एखाद्या गरिबाच्या घरात हृदयविकार आला, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर लाखो रुपये एका वेळेला लागत होते. बंधून एका वेळेला ही रक्कम गरिबांचा आणणार कुठून? घर, दार, जमिनी, सोनं, नाणं विकून सुद्धा पैशाची जुळणी करू शकत होते. या खात्याचा मंत्रिमंडळ कायदा आणला. कितीही मोठा या दवाखान्याचा मालक असू दे, जर शेकडो कोटीच्या सवलती तो घेणार आणि गरिबांच्यावर जर उपचारच करणार नसेल तर बंधूंनो 6 महिन्याची सक्त शिक्षा मुख्य मालकाला आणि मुख्य डॉक्टरला 50,000 रुपये दंड करणारा कायदा राज्यात आला. आणि गेल्या 15 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली. आजही 15, 20, 25 गंभीर आजाराचे पेशंट मी मुंबईला घेऊन जातोय. 15-20 लोक मी तिथे ठेवलेले आहेत. त्यांना राहण्याची मी तिथे व्यवस्था केलेली आहे. आणि जर केलं नाही तर कसं तुरुंगात घालायचंय मला माहिती असल्यामुळं माझं ते निमूटपणानं ऐकतात. परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला कुणाला इचलकरंजी करायला हा रोग होऊ नये, ऑपरेशन करायची पाहिजे अशी मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या. कसलंही मोठं ऑपरेशन तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यात मोफत ऑपरेशन करून तुम्हाला इचलकरंजीमध्ये सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुजीब या तुमच्या मुलानं आणि भावानं उचललेली आहे. म्हणून त्याशिवाय 1 जुलै 2023 पासून महायुती सरकारनं पांढऱ्या रेशन कार्ड सकट 5 लाख रुपयाचं महात्मा फुले जीवनदायी योजना सुरू केलेली आहे. त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. आयुष्यमान भारत मोदी साहेबांची योजना आहे, त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय. आता हार्ट, हृदयाचा कसलाही विकार आणि छोट्या मोठ्या ऑपरेशनसाठी आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. हे सगळे कोल्हापूरला, पुण्यामध्ये आणि गडहिंग्लजमध्ये सुद्धा ऑपरेशन करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्याचंही आम्ही अंमलबजावणी करतोय. तिथं सुद्धा आम्ही सहकार्य करतोय. त्यासाठी मला माझ्या फाउंडेशनच्या कार्यालयात किंवा मला भेटला कार्यकर्त्यांना तर आपण हे काम करू. म्हणून मी अतिशय अभिमानानं सांगेन, माझ्याकडे आलेला माणूस माझ्या गावातला असेल, माझ्या तालुक्यातला असेल, माझ्या मतदारसंघातला असेल, माझ्या जिल्ह्यातला असेल किंवा राज्यातला, गरीब माणूस आहे म्हणून त्याला उपचार मिळाला नाही असं एकही उदाहरण तुम्हाला दाखवता आलं नाही. इतकं प्रचंड काम आपण या वैद्यकीय क्षेत्रात केलेलं आहे. तिसरं बाजूला कामगार खातं मला मिळालं. या राज्याची लोकसंख्या 11 कोटी आहे. त्यापैकी 80 लाख कामगार फक्त शामराव कुठे गेले कुलकर्णी, फक्त संरक्षित कामगार आहेत संघटित. बाकीचे 4 कोटी असंघटित कामगार आहेत. हे 80 लाख कामगार कोण आहेत? हे सरकारी नोकर, निम सरकारी नोकर, कंपन्यांचे परमनंट नोकर, कॉर्पोरेट कंपन्यांचे नोकर. यांना महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो. यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, बोनस, रजेचा पगार, घर भाडं सगळं मिळतंय. त्यांना नोकरीवरनं काढलं की त्यांना लेबर कोर्टात आणि इंडस्ट्रियल कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. आणि 4 कोटी लोक कोण आहेत? 1 कोटी आहेत शेतमजूर, जवळजवळ 3 कोटी आहेत रिक्षा, ट्रक, टॅक्सी, टेम्पो ड्रायव्हर, 30-40 लाख आहेत यंत्रमागावर काम करणारे कामगार, 30-40 लाख आहेत हॉटेलमध्ये धाब्यावर काम करणारे कामगार, जवळजवळ 20-25 लाख आहेत घराघरात काम करणाऱ्या मोलकरणी, जवळजवळ 20-25 लाख आहेत शेतात ऊसतोड करणारे मजूर. 4 कोटी लोक आहेत. यांना उद्यापासून मालकानं सांगितलं उद्यापासून तू कामावर नको, त्यांना करायचं काय? जायचं कुठं? कोर्टात जाता येत नाही, कायदा नाही. त्याच्या मुलाबाळांचं कसं होणार? त्याचं शिक्षणाचं कसं होणार? त्याच्यावर संकट आलं तो कसा निभावणार? म्हणून सामाजिक सुरक्षेचा कायदा आपल्या राज्यात पहिल्यांदा होता. त्यासाठी माथाडी कामगार मंडळ निघालं. ते अति सुस्थितीत चालू झालं. नंतर मंडळ निघालं सुरक्षा रक्षक मंडळ, सिक्युरिटी गार्ड.
मोडीत काढलं बांधकाम कामगार मंडळ, ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला. पण माझ्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे मंडळ देशातलं सगळ्यात श्रीमंत मंडळ होईल. राज्याच्या तिजोरीच्या एकाही पैशाला मी हात लावला नाही. 10 लाखापेक्षा वर खाजगी किंवा सरकारी कसलंही बांधकाम, मग रस्ते असतील, कालवे असतील, मेट्रो असतील, रेल्वे असतील, कसलंही जिथं बांधकामाला परवानगी दिली जाते तिथं 1% सेस तिथं भरायचा. एक कायद्यानं आपण कायदा केला आणि म्हणून या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. त्याशिवाय कामं अतिशय मोठ्या संख्येनं चालू असल्यामुळं महिन्याला 200-300 कोटी रुपये जमतायत. माझं गणित कसं आहे, कॅल्क्युलेटर काढून मोबाईलवर बघा. याला नॅशनल बँकेत ठेवायचा आदेश सुप्रीम कोर्टाचा असल्यामुळं 6 किंवा 7% वर्षाला व्याज मिळतंय. 15,000 कोटीचं वर्षाचं 6-7% व्याज किती झालं, आणि त्याशिवाय महिन्याला 200-300 कोटी दर महिन्याला शेत मिळतोय. म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या योजना मी केल्या. म्हणून 21 त्या कामाचा काम करणाऱ्या कामगारांचा समावेश यामध्ये मी केला. गौंडी घेतला, सेंट्रिंगवाला घेतला, कुंभार घेतला, नंतर वडर घेतला, वाळू काढणारा घेतला, धरणावर काम करणारा घेतला, कालव्यावर काम करणारा घेतला, फॅब्रिकेटर घेतला, काचाचं काम करणारा घेतला. 21 कामगारांचा समावेश केला. नोंदणी झाल्याबरोबर त्यांना आपण 2 पेट्या दिल्या. एक अत्यावश्यक, एक सुरक्षता. अत्यावश्यक म्हणजे दोरी, त्यानंतर हेल्मेट, त्यानंतर बूट, त्यानंतर जेवणाचा डबा, त्यानंतर मच्छरदाणी, ब्लँकेट, हे सगळं साहित्य दिलं. त्यानंतर त्याच्या एका लग्नासाठी एक 20,000 रुपये मंडळ देते. ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे. कुठल्याही दलाल याच्यामध्ये नाही. त्याची बायको जर बाळंत होणार असेल, गरोदर असेल तर म्हणतो नैसर्गिक बाळंतपणासाठी 15,000, सिजरीला 20,000 रुपये मंडळ देते. मुलं झाली 7वी ते 8वी पर्यंत 2,500 रुपये वर्षाला मुला मुलीला. 8वी ते 10वी 5,000 रुपये मुला मुलीला. 10वी ते 12वी 15,000 रुपये मुला मुलीला. कॉलेजला 20,000 रुपये मुला मुलीला. MBBSला 1,60,000 आणि कुठल्याही डिप्लोमाला 60,000. कामावरून अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख त्याच्या वारसाला. नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला 2 लाख रुपये त्याच्या वारसाला. दोन्हीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला, असं 5,000 वर्ष आपण पेन्शन देतोय. त्याशिवाय घर बांधायला आपण शहरामध्ये 2.5 लाख, ग्रामीण भागामध्ये 2 लाख, त्याशिवाय एका मुलीच्या लग्नाला 51,000. बंधू कितीतरी योजना काढल्या. बंधू मला आणखीन 1 वर्षभर मिळालं असतं तर शेतमजूर, हे आपला यंत्रमागधारक, ड्रायव्हर यांची सुद्धा मंडळ माझी तयार होती. मला वाटते पुन्हा परमेश्वराच्या कृपेनं मगाच्या अमरीश गाडगेंनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा कामगार खातं जर मला मिळालं तर एका वर्षाच्या आत 4 कोटी लोकांच्या जीवनात मी आनंदाला त्याच्यावर राहणार नाही, असाही विश्वास मी आणि बंद बघितलो. एका बाजूला आपण विकास करत गेलो, एका बाजूला जी संधी मिळाली त्यामध्ये आपण गोरगरीब आणि सामान्य माणसाला दृष्टीआड आपण कधी केलं नाही, त्याला नजरेआड केलं नाही. आपण समाजासाठी काम केलं, त्याचा उल्लेख मगाशी केला. मी बंधू बघितलो हे सगळे नेते मंडळी सांगतायत म्हणून मला मत देऊ नका. मला तुमचा काय थर्मामीटर असेल तर थर्मामीटर लावा. संपर्कात कसा मी राहिलो, माझ्यात काय बदल झाला, ही काळी पॅन्ट, पांढरा शर्ट आणि त्या आंबेडकरचं चप्पल, 30 वर्ष माझ्यात काही बदल नाही. त्या कागदच्या बोळातच मी राहतोय. सकाळी 6:30 पासून 30 वर्ष अव्याहतपणाने तुम्ही मला मंत्री आणि आमदार केल्यामुळे 2-3 दिवस जातोय मुंबईला. कारण मंत्रिमंडळाची बैठक काही कागदाला गेली चौकात बोलता येणार नाही, त्याला मुंबईला जावं लागेल. ते सोडले म्हणून कुणी सांगावं, मला आला आणि वाटला नाही. मी त्याचं काम ऐकलं नाही, त्याला पत्र दिलं नाही किंवा फोन केला नाही. तो हसत कसा जाईल आयुष्यभर मी बघितलं. कारण जनतेचं दुःख हे माझं दुःख आहे, त्याच्या समस्या माझ्या समस्या आहेत, त्यांच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत, त्यांचं सुख माझं सुख आहे. त्याला ठेच लागते मला कळेल. अशा प्रकारचे गेली 30-35 वर्ष आपण सामाजिक काम करतात. आणि बंधूंनो, मी ज्याचा उल्लेख केला या सगळ्या कसोटीमध्ये आपण हे काम करत आलो. मला वाटतंय 25 वर्ष मला आपण सर्वांनी आमदार म्हणून घेतलेला आहे. पुन्हा आपल्या नव्यानं मी पुन्हा एकदा आशीर्वाद मागण्यासाठी आज पुन्हा आपल्याकडे आलेलो आहे. मला आपल्या निश्चितपणाने आशीर्वाद द्याल आणि मला निवडून आणणार प्रचंड मताने, ही विनंती करण्यासाठी आज हा मेळावा आपण बोलवलेला आहे. एका बाजूला ही निवडणूक,
मी विरोधकांवर टीका करण्यासाठी सांगत नाही. ही निवडणूक ही दोन विचारांची निवडणूक आहे, ही दोन प्रवृत्तीची निवडणूक आहे. एका बाजूला सकाळपासून संध्याकाळपर्यंत गट तट जात धर्म न बघता गोरगरिबांची कामं करणारा, विकासासाठी अव्याहतपणाने झोकून देणारा, एका बाजूला गोरगरिबांची कामं करणारा आणि जे नेतृत्व तुम्ही जिल्ह्यात मला दिलं, कैलासवासी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नंतर ते समर्थपणानं जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून असेल किंवा ती सत्ता म्हणून असेल, बाजार समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, आता गोकुळ हे असेल, त्या समर्थपणाने या सगळ्या संस्था चालवल्या. म्हणून ज्या ज्या साखर कारखान्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांनी विश्वास ठेवून हे माझ्या नेतृत्वाखालचं पॅनेलच जनतेनं निवडून दिलं आजपर्यंत सगळ्या निवडणुकीमध्ये. म्हणून यावरून लोकांचा विश्वास, लोकांचं प्रचंड प्रमाणात या माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली तर कशा पद्धतीने संस्था होईल याचा विश्वास आपल्याकडे होऊ शकलं, हे एका बाजूला नेतृत्व आहे. म्हणून दुसऱ्या निवडणूक कोण लढवते, मी काय त्यांचं नाव घेणार नाही. म्हणून आपल्या विरोधकाला तुरुंगात घालून, त्याच्या कुटुंबियाला तुरुंगात घालून आपण आमदार होऊ शकतो अशी बघणारी प्रवृत्ती, ज्याचा उल्लेख मगाशी एका त्या अक्षयनी मुलांनी केला की 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी दिल्ली शेतदल्ली गावामध्ये जमीन दलितांना ती काढून घेऊन त्यांना उघड्यावर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढणारी एक वृत्ती आपल्या या तालुक्यामध्ये आहे. बंधू ज्याचा उल्लेख मगाशी भायासाहेब माने बोलले असं बोललं झालं असतं की बंधू भगिनींनो, मी ठीक आहे, मी पवार साहेबांचं नेतृत्व मांडलं. पवार साहेब मस्का काँग्रेस होते त्यापासून मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. सरकार चिन्ह होतं त्यावेळेपासून 35 वर्षापेक्षा जास्त अनेक सुखदुःखात मी त्याच्यावर राहिलो. परंतु ही जी पाळी कुणी आणली ती प्रवृत्ती, नाही तर मी कशाला गेलो असतो पवार साहेबांना सोडून. म्हणून ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचणं या निवडणूक आपलं सर्वांचं काम आहे. बंधूंनो, अनेक वेळा गुरुदक्षिणा मी दिली साहेबांना, अनेक निवडणुकीमध्ये साहेबांना मी पाठिंबा दिला, सुखदुःखात राहिलो. परंतु ह्या परिस्थितीत त्यांना सांगून त्यांनी समजून घेतलं आणि आपण ही कृती केली. दुसऱ्या बाजूला काय, बंधूंनो, हे 4 वर्षापूर्वी गेले भारतीय जनता पक्षामध्ये होते, त्यांच्याकडून सगळी बदल्या करून आणल्या, सगळ्या विकास कामाचा निधी आणला, त्यात सगळा जेवढा काय करायचं ते भानगडी केल्या. मला देवेंद्र फडणवीस साहेब परवा आले, राष्ट्रपती मुर्मू जे आल्या होत्या वारणा नगरला, मी त्यांचं स्वागत केलं गाडीत जाताना. ते म्हणाले की हसन साहेब, दर 18, 20, 25 पत्र घेऊन जाणारा माणूस आणि मला नंतर कळालं की कच्चे दलाल आहे, हा कसला राजा. मला ही भावना त्यांनी बोलून दाखवली. ठीक आहे, एवढं काम केलं, एवढं उपकार केलं, निदान एक तरी गुरुदक्षिणा द्यायची होती त्यांना. पहिल्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही 4 वर्ष काम करून घेतलं, त्यावेळेस तुम्ही अपक्षच राहिलात, पुन्हा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलात. पुन्हा आता गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली, पुन्हा आता त्या विरोधी पक्षात जाऊन पुन्हा पाठीत खंजीर खुपसला. त्या देवेंद्र फडणवीस बिचारा त्या गरीब माणसा उपमुख्यमंत्री पाठीत. म्हणजे मी 35 वर्ष निदान परीक्षा दिली, 35 वर्ष मी त्यांच्यावर राहिलो, साहेबांच्या बरोबर अनेक सुखदुःखात राहिलो आणि एका त्यानं आणलेल्या कठीण प्रसंगामुळं आम्ही चर्चा करून मी निर्णय घेतला. हा माझं व्यक्तिमत्व, या दोन व्यक्तिमत्वाचा फरक आहे. भैयासाहेब महाराजांनी भाषण केलं सांगितलं असतं, त्या 4 वर्षाच्या काळात या संजय गांधी निराधाच्या तक्रारी त्यांनी केल्या. राधानगरी आणि बुदरगडची पथकं, चंद्रकांत पाटील पालकमंत्री तुम्हाला सांगतायत, माझ्यावर दबाव आणला त्यांनी आणि सगळे तपासणी करून 4000 लोकांच्या पेन्शन बंद केल्या, त्या गरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम केलं. नंतर या बांधकाम कामगारांचे कॉन्ट्रॅक्टर चुकी दाखले देत आहेत, अशा तक्रारी करण्यात आल्या. म्हणून ही लढाई ही अशी लढाई आहे. एका बाजूला गोरगरीब सामान्य माणसांची काम करणारा, आपल्या तालुक्याचं प्रचंड विकासाचं काम करणारा आणि सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणारा अशा एका व्यक्तीची, आणि एका बाजूला ही संपूर्ण मंडलिक साहेब म्हणायचे यांना सत्ता कशाला पाहिजे आहे, या सरंजामदारांना तर आपली इस्टेट वाचवण्यासाठी पाहिजे आहे. ते सातत्यानं म्हणायचे की इस्टेट वाचवण्यासाठी यायचे. पवार साहेब जवळजवळ 11 वेळेला कागलला त्या केबी चौकात आले, परवा आले ते 12व्या वेळेला, 11 माझ्या वेळेला 6 वेळेला आणि मंडलिक साहेबांच्या 5 वेळेला.
त्यावेळी काही मिळायचं सांगितलं राजाला पराभूत करा आणि रयतेला विजयी करा. आता 12 वेळा बदललं तर 13 कसं होईल? ते काय वाक्य बोलले नाही, म्हणाले धडा शिकवा, म्हणजे कुणाला शिकवा त्याला शिकवा म्हटले गेले. माझं मत काय की ह्याच्यात बदल कसा होऊ शकेल? आणि मग चिंता करू नका, फार मोठा फरक आहे. मला मुंबईचे लोक सांगत होते, मी म्हटलं एवढी मुंबईला गर्दी झाली कशी, आज इचलकरंजीला एवढी गर्दी दिसते कशी? ते म्हणतात की साहेब आमच्या गावाचे चेहरे मोरे बदलले. ज्या ज्याला आम्ही सणावारला गावात जातो त्यावेळी झालेले रस्ते, पांढरा पट्टा आला की वळकायचं कागद तालुका आला, चकमका लागलं की वळकायचं कागद तालुका आला. आणि देवालय एकेकाची 2-2 कोटी 1-1 कोटी देवालय बांधल्यानंतर लोकांचे डोळे फिरतील इतकं काम प्रचंड आपण या मतदारसंघात केलेलं आहे. आणि हा उत्साह फार मोठ्या प्रमाणात आहे. आता आज मी काहीतरी पेपरला वाचलं की मंडलिक साहेबांच्या कुठल्या दूध संघाला काहीतरी नोटीस काढली म्हणून. मला वाटतं संजय मंडलिकांनी सांगावं की जिल्हा मध्यवर्ती बँक ही त्यांच्या मागे ठामपणानं कशी राहिली, कधी जिल्हा बँकेला अशी नोटीस न काढता. त्यामुळं काय व्हायलंय की मंडलिक कुटुंबियाची बदनामी करण्याचं काम हे करतायत, त्याचे बदनामी व्हायला लागलेली आहे. जसं कुपेकर फॅमिलीने सांगावं की 2 विधानसभेच्या निवडणुकीत कोण त्याच्या मागं होतं. गेल्या वेळेला नंदाताई बाबुळकरांना तिकीट तर आम्ही दिलंच होतं, त्याच नाही म्हणून नाही म्हणाल्या. बंधूने सगळे येत आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, तुम्ही सगळ्यांनी गावागावात काम करा. 1 लाख मतापेक्षा जास्त मी विजयी मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही. इतका प्रचंड आत्मविश्वास या निमित्ताने आहे. पण आपण सर्वांनी एकजुटीनं काम करूया आणि या निवडणुकीत आपण असा कुस्ती मारायची, सरळ छाताडावर बसायचं. आता त्यानं 2 हात वर करून सांगायचं मी पडलो, उठ आता, तर उठायचं. आलं का लक्षात? मला एकदा या इचलकरंजीच्या सगळ्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं मी दत्ता पाटील आणि सातापा साठे या दोघांचा पहिला मनपूर्वक आभारी आहे. कारण दत्ता पाटील आता इथंच राहिला, सातापा साठे बोरवडेला आला. ही 2 माझे पहिले इथले शिलेदार, ते सगळे फिरून सांगायचे. आणि मग आता दत्ता पाटील, मग त्याला इचलकरंजीकरांनी सगळ्यांनी मदत केली. मग राजू लोकरे, सदाशिव लोकरे आज दुर्दैवानं आपल्यात नाहीत. ही सगळी मंडळी, गाताडे फॅमिली तर आमच्या घरचीच फॅमिली आहे. मग विलासराव असतील, अमित असेल, आमच्या कारखान्याचे शेअर्स घेतले, जवळजवळ 4-5 हजार लोकांनी शेअर्स घेतले, इथं पैसे दिले. म्हणजे इतका प्रचंड कौपिक आहे. सगळ्यांनी माझं मत आहे विश्वासाशिवाय होऊ शकत नाही. काम साखर इथे देतो आपण, म्हणजे इतकं प्रचंड काम. आणि जवळजवळ 12,000 लोक हे मुंबईच्या लोकांनी शेअर्स घेतलेले आहेत. त्यांना साखर आम्ही मुंबईत देऊन देतोय. हे आमचं कनेक्टिंग आहे, आमचं हृदय एकमेकाशी मिळेल आहेत, आमचे संपर्क आहेत. आणि त्यामुळं या एक अनैसर्गिक प्रेमामुळं आजपर्यंत आपली इचलकरंजीच्या सगळ्या संयोजकांचं, मग आमचे विकास पाटील तालुक्याचे अध्यक्ष असतील, शिवाजीराव पाटील असतील, आमचा सगळा संच असेल, त्यांचे इचलकरंजी सगळे नगरसेवक असतील, यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. आता माझी विनंती आहे की एकदम सगळी गेला की आणि जेवणाचा गोंधळ होईल. आपल्या कागलमधून जे लोक आलेले आहेत त्यांनी थांबून आपल्या गावाच्या लोकांना इचलकरंजी वाढावं आणि मग त्यांनी जेवावं अशी विनंती करतो. आणि मनपूर्वक आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराज. साहेब, आपण अजूनपर्यंत काळजीच घ्यायला